नमस्ते मित्रांनो. मित्रांनो, जे. कृष्णमूर्ती त्यांनी अनंतास पत्रे या पुस्तकात अतिशय सुंदररित्या अशी पत्रे लिहिलेली आहेत. या पत्रांमधून आपण अंतर्मुख होतो. ही पत्रे आपल्याला प्रेम, भीती, अशांतता, निराशा, सुख आणि समाधान, परस्पर संबंधातील ताणतणाव, इच्छा, निसर्ग, मैत्री, संघर्ष अशा अनेक विचारांवर मंथन करण्यास प्रवृत्त करतात आणि आपल्याला सुसंगत असा जीवनवादी दृष्टिकोन सांगतात. यातीलच एक सारांश मी तुम्हाला सांगणार आहे. जीवन जगण्याची कला. जीवन जगण्याची कला ही सगळ्यात महत्त्वाची कला असून ती साध्य करणे मोठी अवघड गोष्ट आहे. जीवन जगण्याची कला तेव्हाच साध्य होते जेव्हा जीवनातील प्रत्येक गोष्ट जागच्या जागी व्यवस्थितपणे कोणत्याही पैलूचा संकोच अगर अतिरेक न करता ठेवली जाते. सगळ्या चिंता, भीती, हेवेदावे यांपासून जीवन तेव्हा मुक्त असते, तेव्हाच जगण्याची कला साधता येते. आपल्याला कसली तरी अभिलाषा असते, आपण जसे आहोत त्यापेक्षा आणखी काहीतरी साध्य करावेसे आपल्याला वाटते. यश, प्रसिद्धी, वैभवाचा झगमगाट इत्यादीचा हव्यास आपल्याला हवा असतो. जिथे जगण्याचा हव्यास असतो तिथे जगण्याची कला साध्य होत नाही. जीवनाचे सौंदर्य मात्र नष्ट होते. आपल्या जीवनात, नातेसंबंधात जेव्हा तरल संवेदनशीलता असते, तेव्हा जीवनातील प्रत्येक संबंधाचे सौंदर्य जाणवू लागते. स्नेहसंबंध जपणे, संघर्ष नष्ट होणे, तसेच जीवन एखाद्या शांत प्रवाहासारखे जगता येणे म्हणजेच जीवनात कलेचे आणि सौंदर्याचे स्थान टिकवणे असते. मित्रांनो, हा विचार तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. याच्यातील विचार वाचून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन अनुभवायला मिळेल आणि तो अंमलात आणून आपण जीवन छान जगू शकतो असं मला वाटतं. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि वाचलं असेल तर माझ्याशी शेअर करा. आणि तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.